गाईज कसे आहात तुम्ही? आयो की तुम्ही सगळे चांगलेच असतील आणि चांगलेच राहा. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉगमध्ये. तर गाईज आजचा ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की आम्ही आज चाललो आहे खारघरच्या इस्कॉनला. तर तुम्हाला माहिती असेल कुठे इस्कॉन आहे. तर आम्ही तर पहिल्यांदाच चाललो आहे, बट तुम्हाला दाखवीन आम्ही कसं जातो कसं नाही. आणि तिथे आता आम्ही सगळे इथे फ्रेंड्स जमलेले आहेत. तर आम्ही बसचं वेट करतो. बसमधून आम्ही जाणार आहे रेल्वे स्टेशनवर ठाण्याच्या. मग तिथून आम्ही जाणार आहे डायरेक्टली खारघरला. तर आम्ही कसे जातो काय नाही ते तुम्ही क्लिप्स बघाच आणि तुम्हाला मग भेटूया आपण डायरेक्ट स्टेशनच्या इथे. तर चला काही जाऊया. तर गाईज आता ठाण्याच्या स्टेशनवरून आता अरे नेरूळच्या स्टेशनवर आलो आहे आता. तर आता आम्ही इथून चाललो आहे डायरेक्ट खारघरला. तर तुम्हाला आता खारघरलाच भेटू स्टेशनवर आणि मग येतो आता ट्रेन येईलच म्हणजे. त्यानंतर मग आपण डायरेक्ट जाऊया खारघरला. गाईज आता खारघर स्टेशनवर पोचलो आहे. तर आता इथून मला वाटतं काय रिक्षा किंवा बस असते. तर मग रिक्षा बसला आता बसू आणि मग मंदिराजवळ जाऊ. रिक्षातून आता उतरलो आहे आणि फायनली गाईज इस्कॉन मंदिरला पोचलो आहे खारघरला. तुम्ही बघू शकता हे बघा. आणि हा मंदिर बघा. तर तुम्हाला दाखवतो पुढे काय काय आहे, पुढे कसं आहे मंदिर कसं आहे ते तुम्हाला सगळं दाखवतो. त्याला पुढे जाऊया. तर गाईज आता पोचलो बघा तुम्ही. बघा मंदिर कसं आहे, किती छान मंदिर आहे. गाईज आता दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा मंदिर दाखवतो. हे बघा हा मंदिर आहे आणि व्ह्यू तुम्हाला दाखवतो. बघा यो हा व्ह्यू बघा, इकडचा व्ह्यू बघा किती छान व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता किती चांगला व्ह्यू आहे. आणि आतमधलं तर तुम्ही काही सिनेमॅटिक व्हिडिओ बघितलेच असतील आणि तुम्हाला ते जाऊन द्या सगळं. आता दर्शन वगैरे सगळं झालं, बट आता माझ्या जोडीला कोण कोण येते ते तुम्हाला मी दाखवलंच नाही. तर तुम्हाला दाखवतो. हा बघा हा आहे स्वयं, हा आहे अजय आणि ही आहे वेदिका दिदी. आणि तुझं नाव काय तूच सांगत होतो. इशिका. नक्की का? तुझे दात कुठे गेले? हा बाबा उंदर नेले. मग त्याला पकडा ना मारायचा ना का? हा तर असंच गाईज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघत राहा अजून काय आम्ही. आता इथे थोडं ना इस्कॉनच्या खालती म्हणजे मंदिराच्या खालती ना इथे खरेदी करण्याचा पण आहे. म्हणजे काय खाण्याचा घ्यायचा असेल, आपल्याला मूर्ती घ्यायची असेल, असे वेगवेगळे इथे आहेत. आणि तुम्हाला दाखवतो मी काय काय आहे बघा का. ते बघा या मूर्त्यात पण तुम्हाला दाखवतो मी. हे बघा विठू माऊलीची मूर्ती, कृष्णदेवाची, अजून देवांच्या पण आहेत, डॉल्स आहेत देवांच्या. आणि बघा मूर्त्या बघा किती छान छान मूर्त्या आहेत. हे बघा एवढं सगळं आहे इथे काय काय बघा. आणि इकडे खाण्यापिण्याचं पण सगळं आहे. म्हणजे खायचं पण आहे, अगरबत्ती,
एवढं सगळं इथे फक्त खरेदी करण्याचं आहे सेक्शन. हेच आता फोटो वगैरे काढून झाल्यात आणि दर्शन पण झालेलं आहे आणि तुम्ही सिनेमॅटिक शूट बघलेलेच असतील. तर बघा ते लास्ट आता बघा मंदिर आणि आम्ही आता इथून निघतो. आणि असं मला वाटतं की आमचा आता प्लॅन झाले की मरीनला जायचं. तर बघूया आता काय ठरतं नक्की, मरीनला जायचं आहे का नाही. गेलो तर तुम्हाला लगेच मी सांगतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहतो मी. आता स्टेशनवर तर आलो आहे, आता लागले थोडी भूक, तर मग थोडा खातो. मग दाखवतो काय खाणार आहे ते. आणि मग हे जे बघा राईस मागवले आणि क्रिस्पी मागवले, हे आता खातो. हेच खाऊन पिऊन झाले आणि आता स्टेशनवर बसलो आहे आम्ही दोघा. अजय आणि मी स्टेशनवर आहे. तर बघा अजून ट्रेन आलेली नाही. तर तुम्हाला काहीच मी बोललेलं की मरीनला चाललो आहे, बट आता मरीनला नाही चाललो. आता प्लॅनिंगमध्ये चेंज झालं आहे. आता आम्ही चाललो आहे उपवनला. तर मग तिथे जाऊन भेटू. तेव्हा तर तुम्ही काही क्लिप्स बघा ट्रेनमधले. अजून ट्रेन आलेलं नाही, ट्रेन थोडी लेट झाले. मग ट्रेनमध्ये बसलो, काही क्लिप्स बघा आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी आता उपवनला. तर त्याला काय आता आम्ही तुम्हाला जसं सांगितलेलं की उपवनला आम्ही चाललो आहे आणि उपवनला आता पोचलो आहे आम्ही. तर तुम्हाला दाखवतो का इथला तलाव. हे बघा, हे ते बोट आहे. ती बघा, ही बघा शंकरदेवाची पण एक मूर्ती बनवली आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही कसा तलाव आहे. तर गाईस आता उपवनवरून आलो आहे. अजय सोडायला आलेला मला, तर थँक्यू सो मच अजय सोडल्याबद्दल. आणि इथेच मी व्लॉगचा एंड करतो. तो तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटेल लवकरच न्यू व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग गाईज. बाय.